ठिकाणी खुर्च्या नेलेल्या आहे ते आणून ठेवावे. ए राहुल, राहुल वडे कुठे? राहुल रे, ए राहुल. जवळ यायचंय. हॅलो, हॅलो, माईक चेक. डीजे डीजे मास्टर, आवाज कमी येतो. चला विनंती आहे. आवाज नाही बरोबर आहे का? आवाज कम आहे. हॅलो, चला विनंती आहे, जे कृपया खेळाडू असतील आपण थोडंसं जवळ यायचं. आपण बक्षीस समारंभाचा कार्यक्रम थोड्या वेळातच आपण इथे संपन्न करतोय. मी मातांना आणि बहिणींना सुद्धा विनंती करतो, आपण सुद्धा थांबायचं आहे. पहिला यांचा घेतो, चिन्मय वगैरे यांचा. सर्वेश,
दिनेश वडे यांच्या स्मरणार्थ आपण मॅन ऑफ द सिरीज पाहायला भेटतं. सौजन्य रुपल यांच्या सौजन्याने संपूर्ण मॅन ऑफ द सिरीजची सायकल पाहायला मिळते. चला सर्वांना विनंती असेल थोडंसं आपण पुढे यायचं आहे. आपण लगेच जास्त वेळ आपण दडवत नाहीये. आपण पोहोच शकाल अगदी पाटील नेटवर्कच्या साहाय्यानं थेट लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं आजचा दिवस चला आता आपण जातोय स्वागत समारंभाकडे, ज्यांना उत्कंठ सगळ्यांचे लागलेले आहे आणि या टेंभी प्रीमियर लीग साठी सर्वांचं लागलेलं आर्थिक सहाय्य त्यांचं मी एकदा मनापासून हृदयचंतकरणापासून त्यांचं मी खरोखर यथोचित स्वागत आणि शुद्ध शब्दाने आभार व्यक्त करीन. मी लगेचच जातोय. खऱ्या अर्थानं आजचा दिवस म्हणजे 1 मे आणि 2025 म्हणजे कामगार दिवस आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र दिन. एक द्वैभाषिक राज्य होतं, परंतु त्या महाराष्ट्राला एक राज्य घोषित करून आपण नवीन राज्याची घोषणा केली आणि 1 मे हा दिन आपण महाराष्ट्र दिन म्हणून घोषित करतो. आणि त्यासाठी एकदा तुम्हाला सर्वांना या महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. एका बाजूला कामगार दिन सुद्धा आहे, कामगारांचे नेते म्हणून खरं ज्यांना आपण संबोधतो, ज्या पद्धतीने एका बाजूला स्वराज्य निर्माण केलं असते, स्वराज्य रक्षण करते या महाराष्ट्राचे अर्धा दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आणि एका बाजूला कामगारांचे नेते ज्याला आपण संबोधतो ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यादी सर्व महापुरुषांच्या पावन स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो. आणि या बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाला लगेच वळतोय. विनंती असेल की कृपया शांतता ठेवायची. आपण जातोय. आलेल्या संपूर्ण माझ्या टेंभीतील संपूर्ण बंधू असतील, हे जे आमचे पुढे बसलेले संपूर्ण मान्यवर असतील, त्यांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतो. स्वागतम, सुस्वागतम आणि सुस्वागतम. त्याप्रमाणे आमच्या आलेल्या माता बहिणी त्यांचं सुद्धा मी खरोखरच मनापासून आमच्या या स्पर्धेला आपण अमूल्य वेळ दिला, त्यांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतो आमच्या क्रीडा नगरीमध्ये. आपण जाऊया प्रथम पुरस्कार साठी. खऱ्या अर्थानं आपण बेस्ट बॅट्समन. चला विनंती आहे, प्लीज जे खेळाडू असतील त्यांना विनंती असेल कृपया आपण थोडं पुढे यायचं आहे, कारण जास्त वेळ घ्यायचा नाहीये. विनंती असेल जश 11 आणि यशवी 11 प्लीज थोडं पुढे यायचं आहे. मी महिलांना सुद्धा विनंती करेल आपण सुद्धा स्थानापन्न व्हायचं आहे. आणि जे आमचे व्हॉलेंटियर्स असतील कृपया आपण आकाश ते चेअर आपले उपलब्ध करून द्यायचे आहेत, प्लीज विनंती असेल. आणि आमच्या माता बहिणींना सुद्धा आपण इथे नक्कीच यजमान करून द्यायचं आहे. खऱ्या अर्थानं महिला एक आपले म्हणतात ना की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो, आणि त्या पद्धतीने महिला सुद्धा कार्यक्रमाला असणे फार अत्यंत गरजेची गोष्ट आहे. चला जातोय आता आम्ही बक्षीस समारंभाकडे. अगदी पाटील नेटवर्कच्या साहाय्यानं थेट लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळतं. 21वी सेंचुरी 21व्या शतकामध्ये डिजिटल शोध लागला गेला. अगदी घर बसल्या आपण क्रिकेटचा संग्राम मात्र पाहू शकतो. सेमीफायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार हा सर्वेश आहे. सर्वेशला मी आमंत्रित करेल. मी संजय वडे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन त्यांना आपण सन्मानित करायचं आहे. धन्यवाद डीजे. त्याचप्रमाणे फायनल मध्ये सुद्धा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ठरला गेला तो नक्कीच सर्वेश. पुन्हा मी विनंती करेल रोहित वडे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण सर्वेश यांना विनंती करतोय त्यांना सुद्धा आपण या शेवटचा मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन त्यांना आपण सन्मानित करायचं आहे. चला आता जातोय आपण बक्षीस समारंभाकडे, कारण प्रत्येकाला उत्कंठ लागली असते. कारण एखादा मॅच संपल्यानंतर प्रत्येकाला उत्कंठ असते, प्रत्येकाला घाई असते ती फक्त बक्षीस समारंभाची, बक्षीस वितरणाची. परंतु तिकडे जातोय, जास्त वेळ मी दडवत नाहीये. पहिला पुरस्कार जाईल तो बेस्ट बॅट्समन, उत्कृष्ट फलंदाज, ज्यांनी टेंभी प्रीमियर लीग 2025 मध्ये एडिशन 3 मध्ये चांगली अशी खेळी मात्र साकारली गेली. कोण असेल कोण असेल? एनी गेसेस? हु इज द बेस्ट बॅट्समन ऑफ दिस टुर्नामेंट? येस मिस्टर राहुल. अगदी 85 धावा मात्र नक्की संपन्न केल्या गेल्या. मी आदरणीय अंकिता वडे आणि
प्राजक्तांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण यायचं आहे. दोन्ही महिलांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. धन्यवाद डीजे. एक चांगली मानाची ट्रॉफी आपण पाहू शकाल अंकिता वडे आणि प्राजक्ता यांच्या आपण पाहू शकाल यांच्या शुभ हस्ते प्रांजल यांच्या सौजन्यानं संपूर्ण ट्रॉफीचं वितरण मात्र करताना पाहायला मिळालं. द्वितीय पारितोषिकाकडे आपण वळतोय. द्वितीय चषकाकडे तो जाईल बेस्ट बॉलर, उत्कृष्ट गोलंदाज. एनी गेसेस हु इज द बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट एमबी प्रीमियर लीग 2025 कोण असेल? येस मिस्टर शुभम. वेलकम वेलकम वेलकम. मी दिलीप संख्याला विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते. आदरणीय दिलीपजी संख्ये आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना ही ट्रॉफी देऊन त्यांना आपण सन्मानित करायचं आहे. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. सुपर्ब. तदनंतर आपण मॅन ऑफ द सिरीज कडे प्रथम पहिला आपण चषक वितरण करतो आणि अगदी शेवटचा जो मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार असेल आपण तो शेवटी आपण संपन्न करतो. पहिलं द्वितीय जे चषक आहे ते रनर अप ट्रॉफी जी जाते ती जस्ट 11 संघाचा रोहित वडे. मी विनंती करेल प्रफुल्ल संख्ये आणि अक्षय यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण जस्ट 11 या संघाला संपूर्ण टीमला आपण ट्रॉफी आपण परिधान करायची आहे. जस्ट 11 संपूर्ण ट्रॉफी देऊन त्यांना आपण सन्मानित करायचं आहे. प्रफुल्ल संख्या आणि अक्षय आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित जस्ट 11 ला आपण उत्कृष्ट दर्जाची ट्रॉफी देऊन त्यांना आपण सन्मानित करायचं आहे. धन्यवाद डीजे. त्याचप्रमाणे ज्यांनी सकाळपासून तर आतापर्यंत चांगली उत्कृष्ट दर्जाची अशी कॅमेरामॅन पाहायला मिळालं असं आदरणीय सूरज यादव यांना पण सन्मानित करायचं मी विनंती करेल. निलेश वडे आपण त्यांना नक्कीच बुके देऊन त्यांना आपण सन्मानित करायचं आहे. यादव आपणास निवेदन असेल आपण त्यांना यथोचित कॅमेरामॅन त्यांना आपण सन्मानित करायचं आहे. अगदी सकाळपासून कुठल्याही प्रकारचं त्यांनी जेवण मात्र केलं नाहीये आणि नक्कीच सलाम असेल त्याच्या कर्तृत्वाला. धन्यवाद. त्याप्रमाणे ज्यांनी सकाळपासून चांगली डीजे ऑपरेटिंग केली असे राज यांचं स्वागत करण्यासाठी मी दहेश यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण बुके देऊन त्यांना आपण सन्मानित करायचं आहे. उत्कृष्ट समालोचक ज्यांनी माझे मित्र आमचे कृतिक राऊत यांचं स्वागत निखिल वडे स्वागत करा यांचं.
कृतिक वेळात वेळ काढून तू इकडे आलास, तुझ्या खरंच हार्दिक धन्यवाद विजय. त्याचप्रमाणे विनर ट्रॉफीची संपूर्ण टीम यशवी 11 या मॅचचा ठरतोय चॅम्पियन. संपूर्ण संघ यायचं मी विनंती करेल. मिस्टर चिन्मय आणि राजदीप यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं यथोचित आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. मी चिन्मय आणि राजदीप यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते ही संपूर्ण चॅम्पियनची ट्रॉफी ही सन्मानित करायची आहे. शेवटचं आहे, कृपया आपण जायचं नाहीये. अगदी शेवटची उत्कंठा मात्र लागली गेली. ज्यांनी टेंबी प्रीमियर लीग मध्ये ज्यांनी अगदी सकाळपासून ते अगदी शेवटपर्यंत ज्यांनी अथक प्रयत्न केला, अथक परिश्रम घेतला आणि आपला मॅच मध्ये आणि आपल्या संघाला मात्र विजेता प्राप्त करून दिलं. मग जो पुरस्कार आपण ठेवतो त्याला मॅन ऑफ द सिरीज म्हणतो, ज्याला आपण अगदी मालिकावीर ज्याला आपण संबोधतो. खऱ्या अर्थानं मालिकावीर बोलायचं म्हटलं म्हणजे अगदी फ्रॉम बिगिनिंग टू एंड, म्हणजे अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत ज्यांनी अष्टपैलू ज्यांनी खेळाडू मात्र वृत्ती दाखवली आणि चांगली खेळी साकारली, याला आपण मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार जारी करतो. हु इज मॅन ऑफ द सिरीज TPL 2025? Who said? कोण असेल? आणि गेसेस? Who is? Yes, मिस्टर सर्वेश. प्लीज वेलकम. मी रुपल वड्याने विनंती करतोय, रुपल वड्याने विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं यथोचित अमित वडे आणि रुपल वड्याने विनंती असेल आपल्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द सिरीजची चांगली ट्रॉफी देऊन त्यांना आपण सन्मानित करायचं आहे. या मॅच साठी सिरीज पाहायला मिळते. चांगली सायकल, ती सायकल सुद्धा द्यायची. सर्वेसाठी एकदा जोरदार टाळ्या वाहिल्या पाहिजेत. खूपच चांगली खेळी मात्र साकारली गेली. अगदी 7 विकेट आणि 56 धावांची खेळी मात्र साकारली गेली आणि आपल्या प्रतिस्पर्धी संघाला दारुण पराभूत केलं गेलं. सर्वेश, वेल प्लेड, सुपर बॅटिंग. धन्यवाद डीजे आणि आलेल्या सर्व माझ्या पुनश्या या टेंबीकरांचं, अगदी जे महिला आहेत, तदनंतर चिमुकला वर्ग असेल, तदनंतर संपूर्ण आमचे टेंबी गावचे प्रेमी असतील, या सर्वांचं मी एकदा पुनश्या क्रीडा नगरीमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत करतो. खेळाडू रसिकांचं सुद्धा, आणि तुमची मी सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. जय जय महाराष्ट्र माझा.